नमस्कार. गोदाई किचनमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत. तर आज ना मस्त अशी लसूणी मेथी कशी करायची ते बघूया. अगदी ढाब्यावर मिळते ना, अगदी तशीच ही लसूणी मेथी होते. तर त्यासाठी मेथीविषयी थोडंसं, मेथी कशी घ्यायची, तर मेथी अशी छान गोल पानाची असते ती घ्यायची. आणि आता हिवाळ्यामध्ये भरपूर छान अशा बाजारात हिरवीगार टवटवीत मेथी येते. आता मेथी निवडताना अगदी बारीक निवडून घ्यायची, म्हणजे मेथी चिरून घ्यायची नाही. मेथी कधीही चिरून भाजीत करायची नाही, कारण थोडीशी जास्त कडवट होते. बरं, मग ही निवडताना काय करायचं, अगदी निवडतानाच बारीक अशी निवडून घ्यायची, म्हणजे तुम्हाला चिरायची गरज पडणार नाही. बरं, तुम्ही जर मोठी घेणार असाल आणि ती नंतर चिरूनच घेणार असाल, फोडणीत घालणार असाल, तर कसं करायचं, कशी फोडणी द्यायची ते पुढे दाखवते मी. तर मी इथे छान बारीक अशी निवडून घेतली आणि स्वच्छ धुवून पूर्ण कोरडी करून घेतलेली आहे. पाणी अजिबात ठेवायचं नाही, अगदी कोरडी करून घ्यायची. अगदी रात्रभर तुम्ही बाहेर ठेवली तरी चालेल. तर आता सगळ्यात आधी काय करायचं, त्याच्यासाठी लागणारा मसाला करायचा आहे. तर पॅनमध्ये इथे मी एक मोठा कांदा घेतला आहे, असा उभा चिरून घेतलेला आहे. अगदी जाडसर मोठा चिरला तरी चालेल, आपल्याला वाटण करायचं आहे. तर एक मोठा कांदा मी चिरून घेतला आहे. लहान असेल तर मग 2 घेतले तरी चालतील. कांदा छान परतून घ्यायचा आणि एक मोठा टोमॅटो घेतलेला आहे. लहान असतील तर 2 घ्या, पण एक मोठा टोमॅटो बस होतं. आता मेथीची भाजी जी आहे की नाही, मी एक मोठी जुडी घेतली होती त्यासाठी. आता ही मेथीची भाजी 3 ते 4 जणांसाठी पुरेशी होते. ही मेथीची भाजी अशा पद्धतीने केली की नाही, अगदी हॉटेलवर ढाब्यावर जशी मिळते की नाही, अगदी तशीच चव लागते. एकदा नक्की या पद्धतीने तुम्ही करून बघा. नेहमी आपण लसणाची फोडणी देऊन किंवा कांद्याची फोडणी देऊन करतोच, पण अशा पद्धतीने जर केली मस्त लागते. आता त्यासाठी चव थोडीशी हॉटेलसारखी यावी, त्यासाठी मी इथे 1 चमचाभर बटर घेतलं आहे. तुम्हाला बटर नसेल वापरायचं तर हरकत नाही, तुम्ही तूपही वापरू शकता. पुढे मी तूपही थोडंसं वापरलेलं आहे. तर कांदा छान परतून झाला की त्याच्यावर टॅमॅटो घालायचा आणि टॅमॅटो छान मऊ करून घ्यायचा आहे. हे सगळंच आपल्याला शिजवून घ्यायचं. थोडक्यात आपण तेलावर छान शिजवून घ्यायचं. असं हे पाणी टाकून शिजवूनही त्याची ग्रेव्ही तयार केली जाते, पण ती ग्रेव्ही कशी असते, पुन्हा नंतर आपल्याला जास्त परतावी लागते. तर त्यामध्ये आता याच्यामध्ये 1 4 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंचभर आल्याचा तुकडा, हेही याच्यावरच परतून घ्यायचं आहे. खरपूस छान भाजून घ्यायचं, म्हणजे टॅमॅटो बऱ्यापैकी नरम झाला पाहिजे, म्हणजे आपल्याला फोडणी देताना जास्त परतायची वेळ येणार नाही. आता इथे कोथिंबीर न वापरता कोथिंबीरीची मी देठं घेतलेली आहेत, कारण काय होतं, कोथिंबीर घातली की थोडासा रंग आणखी हिरवा होतं, कारण आपण मेथी हिरवीच आहे, त्यामुळे स्वाद येण्यासाठी म्हणून कोथिंबीरीची देठं घेतली. तर अगदी 1 मुठभर घेतली तरी चालेल. छान परतून झालं. आता यामध्ये काजू घालायचे. तुम्ही शेंगदाणेसुद्धा घालू शकता, काजू घालू शकता, किंवा मग तुम्हाला हे शेंगदाणे आणि काजू वापरायचं नसेल तर 1 मोठा चमचा भरून बेसनही घालू शकता. मी तुम्हाला तिन्ही पर्याय सांगितलेत. तिन्ही पद्धतीने तुम्ही जर केलं तरीसुद्धा याच्यातल्या चवीला अजिबात फरक पडत नाही. आणि हा असा ना छान मस्त असा खमंग मसाला भाजून घ्यायचा. सगळे मसाले ते छान भाजलेले आहेत. थंड झाले की आपल्याला यामध्ये कोरडे मसाले घालायचे. आता त्यामध्ये धनेपूड, जिरेपूड थोडी थोडी घातलेली, हळद आणि लाल तिखट अगदी पाव चमचा घातलेला आहे. आणि हे सगळं बारीक गंधासारखं वाटून घ्यायचं आहे. सगळं वाटून घेतलं. आता कढईमध्ये तेल घातलं आहे, 1 चमचाभर तेल घातलं आणि 1 अर्धा चमचा जिरे घालायचे. तसं जिरेपूड घातलेली आहे, व फोडणीसाठी म्हणून 1 अर्धा चमचा जिरे घातले. आणि इथे कांदा घेतला आहे, अगदी छोटा कांदा आहे, तो बारीक चिरून घेतला आहे, कारण आपण कांदा तसंही मसाल्यात वाटलेला आहे, त्यामुळे थोडंसं अगदी फोडणीसाठी म्हणून 1 लहान कांदा मी बारीक चिरून घेतला. कांदा छान परतून झाला की हे वाटलेलं वाटण आहे ते आपण कांद्यावर घालायचं आणि छान असं परतून घ्यायचं आहे. थोडासा वेळ देऊन परतून घ्या. गॅस बारीक करा, कारण हे आपण त्याच्यामध्ये काजू घातलेलं असतं, त्यामुळे कढईला हमखास चिटकून बसतं ते. एकतर गॅस बारीक करा आणि छान असं हे उलथण्याने छान भाजून घ्यायचं. आता मसाला जो आहे तो पुन्हा तेल सुटेपर्यंत छान भाजून घ्यायचा आहे.
तसे आपण थोडंसं पाणी घालून वाटलेलं असतं, कारण काजू घातलेलं असतं किंवा तुम्ही जे शेंगदाणे काजू जे काय घालत असाल ते बारीक करण्यासाठी थोडंसं पाणी घालून वाटून घेतलं होतं. तेल सुटेपर्यंत मसाला परतून घेतला की आता ही मेथी जी आहे ती मी अशीच घातलेली आहे. आता मगाशी सांगितल्याप्रमाणे मेथी जर तुम्हाला चिरून घ्यायची असेल तर मात्र काय करायचं, फोडणी सगळी तयार करायची, मेथी चिरून घ्यायची आणि पटकन फोडणीत घालण्यापेक्षा काय करायचं, आपण थोडंसं तेलावर परतून घ्यायची आणि मग घालायची. जर तुम्ही चिरून घेणार असाल तर ही मगाशी सांगितलेली टीप आहे. आणि जर तुम्ही चिरून घेणार नसाल तर म्हणजे आता मी अशा पद्धतीने जर करणार असाल तर तुम्हाला परतून घ्यायची अजिबात गरज नाही. असंही अजिबात कडू होत नाही. मेथी चिरली की कडू होते. तुम्ही अख्खीच मेथी ठेवली तर कडवटपणा जो आहे तो कमी होतो. तसे मेथी आहे, मेथीचा गुणधर्मच आहे कडवटपणा, पण थोडंसं आपण मुलांसाठी किंवा आपल्यासाठीही थोडंसं त्याचा कडवटपणा कमी करायचा असतो. पण मेथी चिरल्यानंतर जास्त कडू होते, अगदी त्याच्या गुणापेक्षा जास्त कडवट होते. त्यासाठी चिरून न घेता अशी बारीक निवडून घेतली तरी चालेल. छान परतून घ्यायचं आणि चवीपुरतं मीठ घालायचं. मीठ लगेच घालायचं नाही, भाजी पूर्ण परतून घ्यायची. भाजी जेवढी कमी होईल त्या अंदाजाने मीठ घालायचं. आता हे सगळं कोरडंच आहे की नाही, भाजी तशीही पाणी त्या भाजीला लागलेलं नाही, त्यामुळे काय करायचं, थोडंसं पाणी घालायचं. अगदी 1 वाटीभर पाणी घातलं तरी चालेल शिजण्यासाठी. फक्त अगदी वाटीभर पाणी घालायचं. तुम्हाला जास्त पातळ करायचं असेल तर थोडंसं पातळ जास्त पाणी घातलं तरी चालतं. आता हे पाणी जे आहे ते साधंच आहे. याला झाकण लावून आता शिजत ठेवायचं आहे. तोपर्यंत आपण तडका तयार करायचा आहे. या भाजीला लसूणी मेथीला ना तडका हमखास करा, लसूण भरपूर घालून. तर आता हा तडका जो आहे तो फक्त मी तुपाचा करणार आहे. तुम्ही तेलाचाही करू शकता, पण तुपाचा केल्यामुळे कसं होतं, खमंगपणा येतो आणि कडवटपणा कमी लागतो. 1 लहान चमचाभर तूप घातलं आणि आता इथे 15 ते 20 पाकळ्या लसणाच्या आहेत, त्या मी अशा बारीक चिरून घेतलेत. तुम्ही चेचूनही घेऊ शकता किंवा वाटूनही घेऊ शकता, जसं तुम्हाला आवडेल तसं करून घ्या. मी फक्त मोठे मोठे ठेवलेले आहेत, कारण लसूणी मेथी आहे. तुम्ही हॉटेलमध्ये जर लसूणी मेथी ऑर्डर केली तर त्यामध्ये असे मोठेच लसूण येतात. आणि थोडंसं तवा जो आहे, माझ्याकडे लोखंडी तवा आहे, हमखास मी असा फोडणीसाठी तडक्यासाठीच वापरते. पॅन आहे तो लोखंडी. थोडासा बाजूला सरकवून घ्यायचा, म्हणजे जरासा तेलाला जाळ लागतो आणि मग त्याचा छान असा सुगंध येतो. हे बघा, मस्त असा हा करपूस लसूण भाजला. आता आपल्या भाजीवर ओतून घ्यायचं आहे. तोपर्यंत 1-2-3 मिनिट भाजी शिजवून घेतली. आता ह्या भाजीवर छान तडका आहे तो ओतून घ्यायचा आहे. हे बघा, असा छान ओतून घ्यायचा. मस्त अशी खमंग अशी ही भाजी लागते. आता ह्या भाजीबरोबर तुम्ही पराठे बनवू शकता किंवा तंदूर रोटी बनवू शकता. अगदी साधं, म्हणजे तुम्ही आपली घरातली चपाती आहे, भाकरी आहे, याबरोबरसुद्धा मस्त लागतं. छान मिक्स करून झालं. हे बघा, बघू शकता मी इतपतच पातळ केले, जास्त पातळ केलेली नाही. तुम्हाला जर थोडीशी पातळ करायची असेल तर आणखी थोडंसं पाणी घातलं तरीही चालतंय, पण पाणी घातल्यानंतर मात्र पुन्हा एकदा छान शिजवून घ्या. आणि बघू शकता मस्त आपली मेथी, लसूणी मेथी तयार झाली. हे बघा, खूप छान होते, खायला एकदम मस्त लागते. भाकरीबरोबर, भाताबरोबर खा तुम्ही. रात्रीच्या जेवणाला अगदी भात केला त्याच्याबरोबर छान लागते. कशी वाटली रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक, शेअर